बसा. आता हेच आमचे सिंहासन. हे कोल्हापूर म्हणजे आमची महासत्ता आणि मीच इथला नेता. आता हेच आमचे सिंहासन. हेच आपले सिंहासन. होय. देवादी देवा इंद्र देवा काहीतरी चुकतंय आपलं. नाही, हेच आमचे सिंहासन. अरे बाप. हीच आमची सत्ता आणि मीच इथला नेता. जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठी. या महाराष्ट्रात घरातल्या खुर्चीवर बसताना सुद्धा लोक आमची परवानगी घेऊन बसतात आणि या महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर बसण्याची हिंमत तू कशी काय केलीस? आधी तो गॉगल काढा. लोक म्हणतील गॉगल पाय पोटात पाय. हे बघा, या महाराष्ट्रात या खुर्चीवर बसण्याचा हक्क फक्त आम्हाला आहे. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण? आम्ही इथले नेते आहोत. ही आमची सत्ता आहे. मला खुर्ची पाहिजे म्हणजे पाहिजे. माऊत, हा कोण काळा कुट्ट यक्ष आला त्याला दे खुर्ची देतो. ओ, अशी कुणीतरी दिलेली खुर्ची आम्ही घेत नाही. आणि मुळात तुम्ही नेते म्हणवता. अहो, तुमचं चिन्ह तरी काय आहे ते कळू द्या. पंजा आहे का तुमच्याकडे? पंजा आहे? पंजा असा पंजा नाही, असा आशीर्वाद देणारा पंजा आहे का? नाही, तो वरती आमच्या खूप देवांकडे आहे. अहो, मग तुमच्याकडे घड्याळ तरी आहे का? नाही, आमच्याकडे घटिका आहे. घटिका. आणि ती पण आता भरत चालली. अहो, मग निदान धनुष्यबाण तरी आहे का? आहे, पण तो प्रभू रामचंद्रांकडे आहे. अहो, मग कमळ तरी आहे का? आहे, पण ते ब्रह्मदेवांकडे आहे. इंजिन? नाही. मग निदान उलट फिरलेलं इंजिन तरी? नाही. नाही. अहो, तुमच्याकडे काहीच नाही. अहो, तुमच्याकडे एकही चिन्ह नाही. नाही, यांची काहीच चिन्ह नाहीयेत आता. म्हणजे यांची चिन्ह काही खरी दिसत नाही. तुमच्याकडे आहे तरी काय? आमच्याकडे हत्ती आहे. म्हणजे तो बाहेर लावलेला पांढरा हत्ती तुमचा आहे? होय. अहो, मग तुम्ही चुकीच्या राज्यात आला. हत्तीची माया उत्तर प्रदेशात चालते. तुम्ही तिकडं जा. मधल्या काळात ते सगळे झाकले होते, तुमचा कसा उघडा? करताय काय इथं? उठा. या महाराष्ट्रात असं कुणालाही आम्ही सत्तेवर बसू देणार नाही. कारण या महाराष्ट्रात महाराज फक्त दोन. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे या करवीर नगरीचे शाहू महाराज. त्यामुळे अन्य दुसरा कुठलाही महाराज आम्ही खपवून घेणार नाही. या महाराष्ट्रात प्रत्येकाचं स्वागत आहेच, कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा टिळक आगरकर गोखलेंचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. प्रत्येकाने या महाराष्ट्रात यावं, पण येऊन या महाराष्ट्राला कुठली भाषा शिकवू नये. जर इथं येणार असेल तर इथली भाषा तुम्हाला आली पाहिजे. या मराठी माती बद्दल तुम्हाला प्रेम वाटलं पाहिजे. महाराष्ट्राला समृद्ध करणारी कृती तुमच्याकडून झाली पाहिजे. आणि जर तुम्ही असं करणार असाल तर तुमचं या महाराष्ट्रात स्वागत आहे. अहो, तेच तर सांगत होतो मी ह्यांना. आणि आता मग ऐका, याच कोल्हापूरच्या एका पोरानं या महाराष्ट्राला समृद्ध करणार एक गीत करून ठेवलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा. आपण ते गीत ऐकूयात आणि इथेच स्थायिक होऊयात. नक्कीच. म्हणजे त्या शापातून आम्ही मुक्त होऊ आणि इतक्या सुंदर नगरीत आम्हाला वास्तव्य करायला मिळेल. अगदी बरोबर महाराज. बोलवा त्याला. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा.
जबाब देती जिव्हा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जला सह्याद्रीचा